हॅलो एव्हरीवन, आता इव्हिनिंगची वेळ आहे. अवयू झोपून उठल्या आणि माझी पण थोडी झोप झाली आहे आणि आता मी चहा करणार होती माझ्यासाठी. पण मग सडनली रिअलाईज झालं की ऊन भरपूर तापते आणि गरमी भरपूर होते आहे. तर चला काहीतरी सिम्पलचं बनवून खाऊया, कारण मला थोडी भूक पण लागली होती. आज मी थोडं लवकर जेवण केलेलं. तर मी एकदम बेसिकचं सँडविच बनवलं आहे, पनीर सँडविच. आणि त्याचबरोबर मी जे लास्ट टाईम आम्ही लोणावळ्याला गेलेलो तिथनं सिरप आणलेलं, त्याचं ज्यूस बनवलं आहे. त्याचं थोडंसं ज्यूस मी अवयूला पण देते. ते त्याच्यासाठी मी थोडं कमी सिरप टाकून पाण्यात अवयूला पण देत असते, कारण सिंपल पाणी प्यायला तो खूप नखरे करतो. म्हणून मी थोडंसं स्वीटिश फ्लेवर यावं आणि त्याने भरपूर पाणी प्यावं म्हणून मी त्याला थोडं घालून देत असते. तसंही आता अवयू 1 वर्षाचा झाला आहे, तर त्याला थोड्याफार गोष्टी आपण जे खातो ते द्यायला काही हरकत नाही आहे. नॉर्मली मी शुगर पूर्णपणे त्याला अवॉइड करते. फक्त मी त्याला कोणते जरी गोड वस्तू द्यायचं असेल तर फक्त गूळ टाकूनच देत असते. आणि आज इन्स्टेड ऑफ हॉलमध्ये बसून खाण्याच्या खूप छान वारा येत होता बाहेर. तर मी विचार केला की मी आणि अवयू आपण गॅलरीमध्ये बसून खाऊया. आमची गॅलरी फार छोटी आहे, पण तिथनं एक पुढे मोठी बिल्डिंग आहे आणि इन बिटवीन आमची बिल्डिंग्स तिथे भरपूर हवा येत असते आणि आजूबाजूला झाडं वगैरे दिसत असतात. म्हणून आम्ही आज बाहेरच बसलो नाश्ता करायला. इथे अवयू थोडा नखरे करतो आहे. मी त्याच्यासाठी स्वीट पटॅटोचा हलवा बनवलेला आणि माझ्यासाठी सँडविच. तर त्याला ते ग्लास हवं होतं खेळायसाठी. जेव्हा तो नखरे करतो तेव्हा मी काहीतरी कोणत्या तरी गोष्टीत त्याचं मन रमवत असते. त्याचं मन रमलं की मग तो खायला मागे पुढे करत नाही, कारण त्या गोष्टी तो खेळत असतो आणि मग मी त्याला हळूहळू भरवत असते. अशा प्रकारे एक प्रकारची माझी आणि अवयूची ही डेटच झाली आणि खूप छान वाटलं मला असं बाहेर बसून त्याला भरवून आणि स्वतः पण एन्जॉय करून. आज लकीली त्यांनी प्रॉपर खाल्लं आणि त्याचबरोबर मी पण माझं सँडविच एन्जॉय केलं. थोड्या वेळाने ऑफिसमधनं अवयूचे बाबा म्हणजे प्रीतम येणारच आहे, तर त्यासाठी पण मी सँडविचेस बनवून ठेवले आहेत. आल्यावर गरम करून त्याला देईल. आता इथे अवयूला स्पून हवा आहे. त्याला स्पून भरपूर आवडतं खेळायला. त्याला स्पून आणि ग्लास आवडतं मोस्ट ऑफ टाईम खेळायला, बिकॉज स्पून आणि ग्लासमध्ये जेव्हा स्पून टाकतो तेव्हा तो वाचतो आणि ते त्याला करायला फार आवडतं. इथे पण त्याला तेच करायचं होतं, बट इथे थोडं पाणी जास्ती होतं त्यामुळे मी, आणि काचेचा ग्लास होता त्यामुळे मी त्याला द्यायला नाही म्हणत होती, बट तरीसुद्धा त्याला हवं होतं. आता रिसेंटली अवयूचा वाढदिवस झाला आहे, म्हणजे 3 फेब्रुवारीला त्याचा बर्थडे असतो. आता तो 1 वर्षाचा झाला आहे. त्याचे थोडेसे नखरे पण वाढले आहे. खाण्यापिण्याची नखरे भरपूर वाढले आहेत. इन नॉर्मल नखरे तर आहेच त्याचे, पण खाण्यापिण्याचे थोडे जास्ती वाढले आहे. त्याला सगळ्या गोष्टी स्वतःच्या हाताने खायच्या असतात, बट सगळ्या गोष्टी तर पॉसिबल होत नाही की तू तुझ्या हाताने खा म्हणायला. पण ज्या गोष्टी पॉसिबल असते त्या मी त्याच्या हाताने त्याला खाऊ देत असते. आणि आता इथे त्याला ते सिरपचं जे ज्यूस मी बनवलं आहे ते त्याला भरपूर आवडलं, तर तो म्हणतो की मला तेच दे परत परत. अवयूला आम्ही स्टार्टिंगपासून थोडंफार फॉर्म्युला मिल्क पण देते, त्यामुळे त्याला फॉर्म्युला मिल्कची थोडी सवय आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर मला आता सजेस्ट करतात की त्याला बॉटलमधनं दूध द्यायचं बंद करा, त्याला कपाने दूध द्या, कारण पुढे जाऊन बॉटल सोडायला भरपूर त्रास होतो. मुलं सोडत नाही आणि ते दूधही पित नाही नंतर. त्यामुळे ट्राय करा की तुम्ही त्याला कपानी किंवा चमचेनी पाणी भरवायचं किंवा ज्यूस भरवायचं किंवा दूध भरवायचं असं. आणि आता अवयूच्या नवीन गोष्टींमध्ये ही सुद्धा एक गोष्ट ॲड झाली आहे, ती म्हणजे त्याला जर घरात बाबा नाही दिसले तर त्याची सतत मला विचारणं असते की आई बाबा कुठे असं विचारत असतो तो. त्याला कळतं. आणि काही गोष्टी हव्या असेल तर तो म्हणतो मॉमी दे असं वगैरे. थोड्याफार गोष्टी त्याच्या तोंडातनं फुटत आहेत आता आणि इतकं क्यूट वाटते त्याचं ते ऐकणं, इतकं भारी वाटते की काय सांगू. अशा प्रकारची आमची इव्हिनिंग सुरू आहे आणि अशा प्रकारे आमचा छान इव्हिनिंग स्पेंड झालं आहे माझ्या बाळाबरोबर. अशा प्रकारे मी अवयूला वेगळ्या गोष्टी बनवून देत असते. कधी तो आवडीने खातो, कधी अजिबात खात नाही. 1-2 घास खाल्ले की त्याला ते आवडत नाही आणि मी पण त्याला फोर्स असं कधी करत नाही, बिकॉज मुलांना लागलं तर ते बरोबर खातात भूक लागली की. आणि आपण जर जास्ती फोर्स केलं तर त्यांच्या गळ्यात अडकतं आणि मग ते ओक करतात. सो बेटर वे की त्यांना खायचं असेल तर ते खातीलच, म्हणजे थोड्या वेळाने देत राहायचं, ट्राय करत राहायचं. जर त्यांना भूक असेल तर ते खाईलच आणि नको असेल तर मग ते अपोज करतात की मला नाही खायचं. जसं आज अवयू खातोय कारण त्याचा मूड आहे, तशी झोप झाली आहे, त्याला भूक लागली आहे. बट हेच जर मी त्याला फोर्सफुली दिलं ना की तो खायलाच बघत नाही अजिबात, आणि जरी तोंडात घेतलं ना जबरदस्तीने तरी मग तो ओक असं करतो. सो मी त्याला फोर्स असं करत नाही. आणि आता तसे मी त्याला बाहेर बसवलं आहे, झाडं वगैरे दिसत आहे तर त्याला खूप छान वाटतं आणि त्याचबरोबर तो मग एन्जॉय करतो आहे सगळं हे. अशा प्रकारची आमची इव्हिनिंग स्पेंड झाली आहे छान.
आणि तुम्ही असंच बघत राहा आमचे व्हिडिओज. आम्हाला भरपूर छान वाटेल आणि नक्की सबस्क्राईब करा.